लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिक कुंभमेळ्याबाबत करण्यात आलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते निरंजन टाकले यांनी कुंभमेळ्याच्या संदर्भात केलेल्या टिप्पणीवर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या वक्तव्यात कुंभमेळ्यात रिकामा माठ अशी उपमा दिल्याचा आरोप होत असून यामुळे अनेकांनी धार्मिक भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. काही हिंदू संघटनांनी या विधानाचा निषेध करत टाकले यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजातील धार्मिक एकात्मतेला धक्का बसतो. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक सोहळा मानला जातो. त्यामुळे त्याबाबत अपमानास्पद भाषा वापरणे अयोग्य असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे टाकले यांनी आपले वक्तव्य पर्यावरणीय मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर केल्याचं सांगितलं असल्याची माहिती समोर येते. वृक्षतोड आणि पर्यावरण हानी यासारख्या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. दरम्यान या प्रकरणामुळे सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून पुढील काळात यावर अधिक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. मान्यता नाही. कुंभ म्हणजे रिकामा माठ. त्या रिकाम्या माठांचा जो मेळा भरणार त्याचा हा मंत्री, हा आणखीन रिकामा मोठा माठ. रिकामा आणि हा ठरवणार 30,000 कोटी रुपये कसे खर्च करायचे. तुमच्या खऱ्या अर्थाने असे खरंच काही झाडं आहेत त्यांच्यासाठी. वृक्षप्रेमी पुढे येत आहेत, लढतायत, झगडतायत, नवे नवे आंदोलन करतायत. परंतु वृक्षतोड ही कुंभमेळ्यासाठी होत असताना कुंभमेळ्याला टार्गेट करणं योग्य का? लोकांच्या धार्मिक आस्थेला, लोकांच्या धार्मिक श्रद्धेला किंवा कुंभमेळ्याशी जुडलेले सर्व आयाम यांच्यावर टीका करणं कितपत योग्य? साधू, संत, महंत, महामंडलेश्वर, ज्ञानी, ज्ञानी, धर्माचार्य, जगत गुरु असे विविध पदवी असलेले या ठिकाणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे महान व्यक्तिमत्व येत असतात त्या कुंभमेळ्याला आणि खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याची शोभा वाढवत असतात. पण खरंच ह्याच्याशी आपली आस्था जुडली का? आणि जुडलीच आहे तर मग काही लोक त्याला रिकामा माठ म्हणतील. जर हेच एखाद्या विशिष्ट धर्माविषयी जर कोणी बोललं तर रस्त्यातून मोठे मोठे त्या ठिकाणी आंदोलनं होतील, मोर्चे निघतील, पुतळे जाळले जातील, दंगली होतील. परंतु हेच जर कोणी महापालिकेच्या समोर येऊन आपल्या भाषणातून बोलेल की कुंभमेळा म्हणजे रिकामा माठ, म्हणजे कुंभमेळ्याला तुम्ही रिकामा माठ म्हणता? हजारो वर्षांपासून जी संस्कृती आस्थेनं या कुंभमेळ्याकडे बघत असते, श्रद्धेनं त्या ठिकाणी भाविक देशातून नव्हे तर विदेशातून येतात, त्या कुंभमेळ्याला तुम्ही रिकामा माठ म्हणता? म्हणजे नेमकं तुम्हाला टीका करायची आहे ती झाडं तोडणाऱ्यांवरती का कुंभमेळ्यावरती? का कुंभमेळ्याला कुठेतरी त्या ठिकाणी निशाणा साधायचा आहे आणि बंदूक मात्र झाडं तोडणाऱ्यांच्या खांद्यावर ठेवून तुम्हाला हे साध्य करायचं आहे? खऱ्या अर्थाने तुम्ही काय म्हणताय? काय म्हणतोय हा महापुरुष महापालिकेसमोर येऊन? काहीतरी त्यांचं नाव मनोरंजन आहे, आपलं निरंजन टकले आहे, पण ते निरंजन नव्हे, ते मला वाटतं मनोरंजन आहे आणि ते मनोरंजनच करतायत. मला खऱ्या अर्थाने नाशिकच्या धार्मिक एकात्मतेबद्दल जर तुम्ही बोलताय ना तर लक्षात ठेवा, कुंभमेळा देखील धार्मिक घटकच आहे हिंदू धर्मातलं. आणि जर त्या घटकाला तुम्ही टीका करत असाल तर तुम्ही धार्मिक एकात्मता ही कुठेतरी ध्वस्त करताय, हे लक्षात ठेवा. तुम्ही
धार्मिक एकात्मतेला भंग करताय. त्यामुळे तुमचं मनोरंजन जर झालं असेल तर तुम्ही कुंभमेळ्याला निशाणा न साधता तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा एकच हेतू करताय, तो म्हणजे कुठेतरी कुंभमेळा बदनाम करायचा, कुठेतरी कुंभमेळ्याला कुठेतरी नावं ठेवायची आणि त्याला कुठे ना कुठे तुम्हाला एक जे म्हणतात ना की कारण लागतं, ते कारण म्हणजे वृक्षतोडी. आणि त्या वृक्षतोडीच्या आंदोलनाच्या आड हिंदू धर्माचं पावित्र्य असलेल्या कुंभमेळ्याला नावं ठेवायचे, कुंभमेळ्यावरती कुठेतरी टीका टिप्पणी करायची, कुंभमेळ्याला कुठेतरी नीच दर्जा दाखवायचं काम जर तुम्ही करत असाल तर तुम्ही मनोरंजनच आहात आणि तुम्हाला मनोरंजनच नाव आजपासून पडलंय, लक्षात ठेवा. आणि जर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो नाशिककरांनो, यांच्या कोणत्याही प्रकारच्या आंदोलनामागे जर अशा घटना घडत असतील तर डोळे उघडून यांना उत्तर द्यायची देखील तुम्ही त्या ठिकाणी ताकद ठेवा. तिथं तुम्ही ती एक लक्षात ठेवा कुठेतरी. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण, लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.